नमस्कार. नवदुर्गा इव्हेंट मॅनेजमेंट आयोजित जागतिक महिला दिन विशेष मुलाखतीमध्ये मी नवदुर्गा इव्हेंट मॅनेजमेंट अध्यक्षा सेलिब्रिटी अँकर अनिता आवटी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत प्रतिभा सिरामिक एरंडोली. तर आपण आज अशा एक विशेष महिलेला भेटणार आहे ज्या महिलेनी आपल्या प्रत्येकांच्या घरी शुभकार्य असतात, त्या कार्यक्रमासाठी काही अडचणी असतात, तर त्या अडचणीवरती उपाय म्हणून त्यांनी काढलेल्या मंगल कार्य असतील, लॉन्स असतील आणि अनेक काही त्यांनी सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत, त्याच्या त्या ओनर आहेत. तर चला तर मग आजच्या या महिलांना आपण भेटूया. अनुष्का अभय आठवले, नमस्कार. नमस्कार. आपण मिरजमध्ये असलेल्या प्रसिद्ध हॉल लॉन जे काही आहेत त्याच्या ओनर आहात. तर या आपल्या कार्यालयाची स्थापना कधी झाली ऐकायला आम्हाला आवडेल. गजानन मंगल कार्यालयाची स्थापना 4 जानेवारी 1947 साली झाली. पहिलं कार्य त्या 4 जानेवारी 1947ला केलं गेलं तिथे कार्यालयामध्ये. दुसरा लवांकुश हॉल साधारण 1992 साली झाला. अच्छा. आणि रघुनंदन हॉलला साधारण आम्ही 14 डिसेंबर 2022 साली पहिलं कार्य केलं. ओके. साधारण या तिन्ही हॉलची स्थापना टप्प्याटप्प्याने झालेली आहे. अरे वा वा. मग आता या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य आणि आकर्षण कोणते आहेत मॅडम? आकर्षण सांगायला गेलं तर गजानन मंगल कार्यालयाला 77 वर्ष पूर्ण झाली. वा वा. आणि मिरज सारख्या ठिकाणी पहिलं मंगल कार्यालय आपलं गजानन मंगल कार्यालय आहे. आणि या क्षेत्रात माझी 3री पिढी आज कार्यरत आहे. अच्छा. म्हणजे मिरजमध्ये सर्वात आधी आपलं शुभ कार्याचं मंगल कार्यालय उभं करण्यात आलं, ह्याचं हे वैशिष्ट्य आणि आकर्षण आहे. तर अच्छा, मग आपण जे आता मंगल कार्याची जी नावं दिलेली आहात, जे गजानन मंगल कार्यालय आहे किंवा लवांकुश हॉल आहे किंवा रघुनंदन लॉन, असे विविध वेगवेगळी नावं तुम्ही दिलेली आहात, तर याच्या पाठीमागे काहीतरी सिक्रेट असणार नक्कीच. सिक्रेट म्हणजे गजानन मंगल कार्यालयाची थोडीशी गोष्ट आहे, ती थोडीशी आगळी वेगळी आहे. अच्छा. गजानन मंगल कार्यालयाचं पूर्वी नाव विचित्र मंगल कार्यालय असं होतं. ओके. मग विचित्र का म्हणजे हा प्रश्न पडला असेल. तर तशी साधारण 3 मित्र होते. विचित्र म्हणजे विष्णुपंत आठवले, चिंताची म्हणजे चिंतामण गोरे आणि त्रम म्हणजे त्र्यंबक प्राशिकर. म्हणजे आता हे याच गजानन मंगल कार्यालयाबरोबर ह्यांची पण सेपरेट 2 कार्यालय आहेत. ह्या 3 मित्रांनी येऊन गजानन मंगल कार्यालयाच्या इथे कार्य करायला सुरुवात केली. साधारण पूर्वी लग्न कार्य नसायचं, भटजी काम करणं, त्यांच्या पूजेसाठी थोडी मदत करणं, कारण तिथे कृष्णेश्वराचं मंदिर आहे गजानन मंगल कार्यालयात. बरोबर. पण विचित्र मंगल कार्यालय म्हणजे थोडंसं विचित्रच वाटतं, म्हणून मग त्याचं गजाननाला अनुसरून पुढं नामांतरण गजानन मंगल कार्यालय झालं. ओके. ही गजाननची स्टोरी झाली. अच्छा. लवांकुश हॉल म्हणायला गेला तर माझ्या सासऱ्यां म्हणजे जुळी भावंड आहेत. माझ्या सासऱ्यांचं नाव लव आणि माझे चुलत सासरे त्यांचं कुश. अच्छा. त्या दोघांच्या नावावरून लवांकुश हॉल ची स्थापना झाली. आणि थोडंसं काहीतरी युनिक आणि वेगळं हवं, बरोबर, म्हणून मग रघुनंदनची स्थापना झाली आणि ते नाव रघुनंदन असं ठेवलं गेलं. म्हणजे त्यामागे अशी वेगळी काही स्टोरी नाही, पण आवडलं आणि वेगळं काहीतरी हवं म्हणून मग रघुनंदन नाव ठेवलं गेलं. मग ते रघुनंदन लॉन पण आहे आणि प्लस आपला हॉल पण आहे. हो, मी पाहते ना, त्याचं खूप छान प्रशस्त हॉल आहे, तुमचा लॉन ही खूप छान आहे आणि नावं ठेवण्यामागची कारणं पण खूप छान आहेत बरं का. ओके. तर या कार्यालयामध्ये आपण कोणकोणती कार्यक्रम पार पडली जातात? साधारण आता कसं आहे की घर म्हणलं की कार्य आलीच, कार्य म्हणलं की लग्न आलं. बरोबर. लग्नाच्या अगोदर काही विधी असतात, गृहमुखाचं जेवण आलं. बरोबर. लग्न, बारसं, डोहा जेवण, साखरपुडा आणि हल्लीच्या काळात म्हणायला गेला तर किटी पार्टी, भिशा, अगदी साधारण 10 पानापासून कितीही पण लोकांचं कार्य म्हणजे 1000 घ्या, 5000 घ्या, 10,000 कार्य आपण बाहेर आउटडोअर केटरिंग, इनडोअर केटरिंग आपण सर्व काही करतो. ओके. आणि लॉनमध्ये तर काही म्हणजे प्रश्नच नाही, तो खूप प्रशस्त असल्यामुळे तिथे आउटडोअर केटरिंग आणि इनडोअर दोन्ही मोठ्या प्रमाणात चालतं तिथे. अच्छा अच्छा अच्छा. ओके. तर आता तुम्ही एक सक्सेसफुली वुमन आहातच, एवढे छान तुम्ही लॉन प्रत्येक ठिकाणी अरेंज केलेला आहात आणि त्याच्या पाठीमागे यशसुद्धा तुम्ही खूप मिळवलेलं आहात. बिझनेसमध्ये तुम्हाला काही सक्सेसला कमी नाहीच आहे. त्याचबरोबर तुमचे बालपण कुठे आणि कसं गेलं मॅडम? बालपण माझं आजोळ सावळच, माझं माहेर रांजणी, पण परिस्थिती माहेरची बेताची होती, त्यामुळे मग शिक्षणासाठी आम्ही सांगलीमध्येच राहिलो. अच्छा. म्हणजे माझं शिक्षण, आई सांगलीत जॉब करत होती, त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त आमचं बालपण आणि हे सगळं सांगलीतच गेलं. ओके. आता
प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्रीचा हात असतो असं म्हटलं जातं. तर आज तुम्ही इतके लॉन आहेत, हॉल आहेत, हे सगळं प्रशस्त तुम्ही सांभाळत आहात. तर याच्या पाठीमागे तुमच्या यशाच्या पाठीमागे नक्कीच कोणाचा तरी हात असणार आहे. हो, यशाचा हात आहे. म्हणजे माझ्या मिस्टरांना एकतर पहिली जास्तीत जास्त आवड आहे. ओके. माझे मिस्टर सगळं मॅनेजमेंट लेवलचं जे काम असेल ते माझे मिस्टर बघतात, अभय आठवले. ओके. आणि आतलं किचन असेल, म्हणजे बाकीच्या किचनला अनुसरून ज्या काही गोष्टी असतील, सामानांची देवाणघेवाण, याद्या करणं, भाजीपाला वगैरे सांगणं, जे काही असेल ते सगळं मी बघते. म्हणजे आम्ही दोघं मिळून हे करतो. ओके. मॅनेजमेंट ते करतात आणि केटरिंगचं काम मी करते. ओके. ओके. बाकी आईचा सपोर्ट आहे, कारण पूर्वीपासून लहानपणापासून मला स्वयंपाकाची आवड भरपूर होती, बरोबर. त्यामुळं तिचा सपोर्ट भरपूर आहे. ओके. तर हॉल सुद्धा तुम्हीच बुकिंग करून घेता. हो. आचारीनं तर संधी नाहीच आहे, कारण तुम्ही स्वतःच आचारी. एक काय संधी पे सोने पे सुहागा म्हणता ना, तसं एकदमच सर्व कार्य तुम्हीच सांभाळता. खूप छान. तर तुमच्या आवडीनिवडी सुद्धा ऐकायला आम्हाला आवडतील मॅडम. हां, मला लहानपणापासून जरा स्वयंपाकाची आवड भरपूरच आहे. ओके. आणि त्याबरोबर आता तो स्वयंपाक करता करता मी फराळाचं पण आम्ही मोठ्या प्रमाणात सुरू केलेलं आहे. अच्छा. मग लाडू, चिवडा, चकली, बदामपुरी, म्हणजे मसाल्याचे पदार्थ, गोडा असेल. आणि आता तर उन्हाळा सुरू झाला, त्यामुळे उन्हाळी कामं म्हणजे आता आपण माहित आहे घरोघरी सांडगे, पापड, कुरडया, भाजी, सांडगे, मिरच्या सर्व काही लागतं. बापरे. ते सगळं आम्ही स्वतः बनवतो. एवढं सगळं करता? हो, सगळं बनवतो. म्हणजे ऑलराऊंडर म्हणायला काही हरकत नाही, कारण सगळ्या बिझनेसला दुसरीकडे चान्सच नाही आहे. सगळं मी करणार. हे जे तुमचं टॅलेंट आहे ना, त्या टॅलेंटला खरंच सलाम. कारण प्रत्येकीनं असं मी हे करूच शकते असं जर ठामपणे निर्णय घेतला ना, तर सगळंच करू शकतो आपण. कोणत्या सीझनला कोणते प्रोडक्ट करायचे आणि सक्सेस मिळवायचा हे जर आपण मनी ठरवलं ना, तर यांचा आदर्श घ्या नक्कीच. ते प्रत्येक सीझनचे प्रत्येक पदार्थ बनवतात. खूप छान. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काय काय स्ट्रगल केलात मॅडम? स्ट्रगल म्हणजे काय, तशी पूर्वीची माहेरची परिस्थिती बेताची होती. त्यावेळी काही विशेष आवडीनिवडींना वाव मिळाला नाही असं समजा. पण इकडे आल्यानंतर सगळ्या आवडीनिवडी जोपासल्या गेल्या. ओके. स्ट्रगल म्हणजे काय हे शिकावं लागलं. माझं हॉटेल मॅनेजमेंट झालं होतं. अच्छा. त्यामुळे पण तो डिपार्टमेंट माझा टोटली वेगळा होता, कारण मी कॉन्टिनेंटल शिकले होते. ओके. आणि इकडे आल्यानंतर महाराष्ट्रीयन फूड सगळं, म्हणजे 1-2 डिश करणं हॉटेलमध्ये आणि ते 100 लोकांचा स्वयंपाक करणं भरपूर फरक आहे. बरोबर. पण मग ते करत असताना थोडंसं मला स्ट्रगल करावं लागलं. शिकताना थोड्याशा अडचणी आल्या. बरोबर. थोडंसं त्याचं मेजरमेंट घालणं अवघड गेलं, पण जमलं. पण आता त्याचा तुम्ही नक्कीच फायदा करून घेताय ना, कारण थोड्या लोकांपासून मोठ्या लोकांपर्यंत स्वयंपाक बनवत आज तुम्ही आचारी झालात. बऱ्याच एक संख्येपासून ते हजारो संख्येपर्यंतच्या लोकांना तुम्ही जेवण बनवू शकता. ही कला तुमच्या अंगी आली. खरंच खूप छान जर्नी आहे तुमची. आणि तुमचा फ्युचर प्लॅन नक्कीच काहीतरी असणार आहे. आता तरी आहे गजानन मंगल कार्यालय, लवांकुशवाला आहे, रघुनंदन लॉन आहे. याबरोबर जे आमचे दिवाळी टू सीझन काही कामं चालतात. आज नाही म्हणले तर एक 15 बायका कामाला आहेत रोजच्या. त्या पटीत अजून एक 50 बायकांपर्यंत रोज त्यांना काम मिळावं अशी एक अपेक्षा, की आज बऱ्याचशा महिला अशा आहेत की बाहेर पडून त्यांना काही ठीक वेळेला होत नाही काम करणं. बरोबर. पण त्या एक सेफर साईड शोधतात की बाबा आपण 9ला गेलं की 6ला घरी जावं, कारण प्रत्येकाची घरची थोडीशी परिस्थिती वेगळी असते. बरोबर. त्या सगळ्याला अनुसरून त्यांना जास्तीत जास्त काम मिळवून द्यावं एवढं थोडंसं प्लॅनिंग आहे. फ्युचर प्लॅन खरंच खूप छान आहे तुमचं फ्युचर प्लॅन. कारण त्या जे कार्य करतात त्याच कार्याबरोबरच अजूनही महिलांना जास्तीत जास्त कार्य मिळावं आणि महिला स्वतःच्या पायावरती उभे राहावं, यासाठी ते कार्याची वाढ करून इतर महिलांनाही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेण्यासाठी त्यांचा फ्युचर प्लॅन आहे. असं जर प्लॅन सगळ्यांनी केलं तर ज्या महिलांना कामाची खरंच गरज आहे अशा महिलासुद्धा नक्की त्याच्यामध्ये कार्यरत होतील आणि सगळ्याच महिला सक्सेसफुली होतील. तर खरंच आज तुम्ही इथे आलात आणि आपल्या सर्व कार्याची माहिती आम्हाला सांगितलात आणि आपला खरंच मला खूप असं अभिमान वाटतो आणि प्राऊड फील होतं आहे तुमच्याशी मी बोलते आहे, कारण तुम्ही एवढ्या सगळ्या कामाचं एकत्रितपणे हँडल करता आणि एवढं छान सक्सेस तुम्ही मिळवलेला आहात. सो फ्युचर प्लॅनला सुद्धा तुम्हाला शुभेच्छा. सगळी स्वप्न तुमची लवकरच पूर्ण होतील. थँक्यू. आणि आज इथे आपण वेळात वेळ काढून आलात, आमच्याशी मुलाखतीला वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. ओके. चला तर मग आजची 2 मार्चची मुलाखतची मी सांगता घेते आणि 3 मार्चची मुलाखत घेऊन आपल्यासमोर मी उपस्थित राहणार आहे. सेलिब्रिटी अँकर अनिता आवटी, सहप्रायोजक प्रतिभा सिरामिक एरंडोली.
धन्यवाद.